सर आता आम्ही भावे सर आणि आम्ही पूर्ण टीम निफाड तहसील येथे बसलेलो आहे. हो, आणि त्या जनता दरबारामध्ये एक कंप्लेंट आलेली आहे. आपल्या पिंपळगाव बसवंत जो सरकारी दवाखाना आहे तिथे आता काल डिलिव्हरीसाठी एक लेडीज गेल्या होत्या. माळी म्हणून त्यांचं आडनाव आहे, भावनगरचे आहे ते. हो बरं. हा बरं. ओके हो हो मग मी त्यांना सांगितलं का बाबा तुमची डिमांड काय आहे, किती आहे ते आम्हाला इथं द्या. हो आमच्या काही निधीतून काही तरतूद होते का ते बघू. ओके ऍक्च्युली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आमच्याकडे काही निधीची तरतूद नसते. बरं नगर परिषदेच्या अडचणीत येत नाही. बरं. कारण की प्राथमिक शाळा, हो अंगणवाडी ओके आणि रुग्णालय केंद्र झडपीच्या अंडर आहे. बरं. म्हणजे मग मला या संदर्भात आमदारांना फोन करावा लागेल का? तुम्हाला आमदारांना फोन करावा लागेल हा आणि झडपीची आम्ही काय करू, हा आमच्या लेटर हेडवरून नगर परिषदेतर्फे त्यांना ओके 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 हो त्यांना आरबीआय कडून निधी आहे तो ते डायरेक्ट व्हेंडरला देतात. म्हणजे ते औषधाच्या कंपन्यांवाल्याला देतात, पण ते माल्याने देतात. ओके 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 त्यांच्याकडे हे 2 वर्षापासून अजिबातच ते एका सूत्रकडे करत चालले त्यांचं. ठीक आहे ठीक आहे. आता प्लॅन असा आहे की आमच्या असोसिएशन तर्फे हो असोसिएशन तर्फे नगर परिषदेतर्फे काय करतो काय करायचं ते करूया. ओके काहीतरी पाऊल उचलूया असं आम्ही ठरवलंय. ठीक आहे सर. तर माझी एक प्रांजळ इच्छा आहे की आपलं किती ताकद लागेल तेवढी लावा, आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने पण मी झडपीला ताकद लावतो. एक 15-20 मिनिटापूर्वी माझं मॅडमची डिटेल्स बोलणं झालं त्या संदर्भात. ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल. ठीक आहे. ओके ओके सर ओके सर धन्यवाद सर. अहवाल अपेक्षित आहे. तर नुकतंच आता आपण पिंपळगावचं जे ग्रामीण रुग्णालय त्या संदर्भात बोलणं झालेलं होतं. एक कंप्लेंट होती तिथे की महिलांना तिथं इंजेक्शन वगैरे भेटत नाही, त्यानंतर काही IV किट वगैरे भेटत नाहीये. तर त्या मॅडमचं असं म्हणणं आहे दवाखान्यातल्या की निधी येत नाहीये, आणि तो निधी म्हणजे जे हॉस्पिटल आहे ग्रामीण रुग्णालय ते झेडपीकडे वर्ग होतं नगर परिषद आल्यानंतर. तर सर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आता आमदारांना फोन लावायला पाहिजे निफाड तालुक्याचा, की तिथं जे ग्रामीण रुग्णालय आहे त्याच्यामध्ये अनेक समस्या आहे की वरून जो निधी आहे त्यात त्यांना मेडिसिन वगैरे काही भेटत नाही. तर त्याच्यासाठी एक फोन करता का नंबर लावा डीएसओना तो पंचनामा रिपोर्ट द्या तुम्ही की काय पंचनामा केला, काय पंचनामा तुम्ही केला आहे देणे आहे पिंपळगाव तुम्ही दिलेला नाही. पिंपळगाव शासकीय गोडाऊनच्या संदर्भात मका हमीभाव खरेदी, मका हमीभाव खरेदी डीएसओ तुमची अहवालाची वाट बघत आहे. काकाजी नमस्कार. नमस्कार. काकाजी संतोष सुरडकर बोलतोय. विषय असा होता, आता आम्ही भावे सर आणि आम्ही निफाड तहसीलला जनता दरबार भरवलेला आहे. तर तिथे एक कंप्लेंट आली होती आपल्या सरकारी दवाखान्याची पिंपळगावच्या. तो आता झेडपीच्या अंडर झालेला आहे. तर माझ्याकडनं अशी तुम्हाला विनंती होती की तिथं खूप मेडिसिन कमी असतात असं त्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर काकाजी आपल्या संदर्भातून किती लवकर तिथं मेडिसिन उपलब्ध करता येतील? मेडिसिन पाहिजे तेवढे मिळतील ना. जिल्हा परिषद कोणतं PSC जिल्हा परिषद शासनाकडे. हो हो, मग ते आपल्याकडून त्यांना आदेश काढायला पारित करता येईल ना? नाही आता मॅडमचा हा, पण ते मॅडम असं म्हणता, हा मॅडम असं म्हणता की ते उपलब्ध होत नाहीये. तर मग उद्या एक चक्कर माराल का तुम्ही दवाखान्यात? म्हणजे ते होतील ना? मग मी उद्या त्यांना तुमचा रेफरन्स देतो, किंवा उद्या जर तिथे गेलो तर मी त्या मॅडम सोबत तुमचं बोलणं करून देतो. हो हो, आपल्या पिंपळगावलाच ना. ओके ओके मॅडम, ओके ओके सर.
नाही ना मॅडम त्यांचा नंबर मॅडम नाही. म्हणले ते तू मॅडम म्हणला ओके मॅडम ओके सर म्हणायचं तर मॅडम गेलं. काकाचा आवाज तसा